आदरणीय भदंत नाग दीपंकर यांना की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी घोषित करावं आणि सोबतच या पुस्तकाच्या अनुषंगाने आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. आदरणीय भदंत नाग दीपंकर. सम्यक क्रांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध कबीर फुले आंबेडकरी विचाराला विनम्रपणे अभिवादन. सद्धम्माच्या पंचअंगी असा धम्मध्वज, सम्यक क्रांतीचे प्रतीक नीलध्वजाला स्मरण करून ज्यांनी ज्यांनी अविद्येच्या अज्ञानाच्या अंधकाराच्या विरुद्ध बंड पुकारून मानवी समाज व्यवस्थेमध्ये एक नव बदल घडवून आणण्यासाठी पदोपदी प्रयत्न केला, त्या मार्गदर्शक तत्वांच्या मार्गदर्शनात्मक मूल्यांना स्मरण करून आज एका आगळ्या वेगळ्या आणि अविस्मरणीय अशा कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित मंचासीन कार्यक्रमाचे अध्यक्ष, सत्कारमूर्ती आणि या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील अग्रगण्य असे सर्व श्रोतेगण, आपणा सर्वांना मैत्रीपूर्वक सदिच्छा मैत्रीभावना. आज या भरारी नामक स्वलिखित आणि स्वकथन ज्यांनी आपल्या बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा देण्याच्या अनुषंगाने, म्हणजे आयुष्याच्या 58 वर्षाचा प्रवास पूर्ण झाला. या प्रवासातील जवळजवळ 25 वर्ष त्यांनी ज्या वैवाहिक जीवनाच्या बांधिलकीमध्ये प्रवाहित होताना घालवलं, पण त्या आधीच्या कालावधीत त्यांनी केलेल्या प्रवासाचं, त्या कालावधीमध्ये घडलेल्या घडामोडींचं आणि प्रेरक आणि सूचक असणाऱ्या कलागुणांचं त्यांनी जे विवेचन केलं, ज्यांचं प्रत्यक्ष सहभाग राहिलं, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि एक प्रकारे अभ्यासक आणि चिंतक म्हणून त्यांनी जी वाटचाल केली, या प्रवासामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस झाला. 31 तारखेला त्यांच्या सेवानिवृत्ती. काल परवाच सविता मॅडम यांचा वाढदिवस होता आणि या भरारी पुस्तकाच्या प्रकाशनासोबतच प्रापंचिक जीवनाची ही 25 वर्ष, म्हणजे प्रास्ताविकाच्या माध्यमातून डॉक्टर सविता कांबळे मॅडम यांनी जे अनुभूती विषद केली, खरोखरच एक मन जोडणारं, मन घडवणारं, मन एकत्रित ठेवणारं आणि खरोखरच कुटुंब संस्थारूपी रथाच्या गाड्यापुढे नेताना दोन्ही कुटुंबाचं सौख्य आणि उर्वरित प्रवासामध्ये पारिवारिक उत्तरदायित्वाची पूर्तता करताना खरंच पारमिताच्या रूपाने त्यांनी साकारलेला हा जो प्रवास आहे. आणि या प्रवासासोबतच फक्त व्यक्तिगत आणि कौटुंबिक आशा आकांक्षा अपेक्षामध्ये गुंफून न राहता सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये एक प्रकारे कुशलतापूर्वक जी वाटचाल या दोन मनांनी सौजन्याने आणि सम्यक मार्गाने उन्नत करण्याचा जो प्रयत्न केला आणि खरोखरची एक आदर्श जीवनमूल्यांची
एक आदर्श बांधिलकी खरोखरच्या दोन्ही मनांना जोडणारीच नाही, तर चळवळीमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंब व्यवस्थेच्या घटकांना एक दिशा निदर्शन करणारी बांधिलकी खऱ्या अर्थाने प्रेरक आणि मार्गदर्शक ठरू शकते. आणि अशी बांधिलकी आपण प्रत्येकाने सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला आहे का, करतो आहोत का? कुठं उणिवा, तुट्या, किंतु परंतु, शंका कुशंका, गैरसमज, हेवे दावे, प्रतिस्पर्धिता किंवा मी पण किंवा माझे पण ह्या कुठं आडकाठी तर निर्माण करत नाही ना, याचं मूल्यांकन करण्याची एक अविस्मरणीय प्रेरक संधी या भरारी पुस्तकाच्या विमोचनाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने या कांबळे दाम्पत्यांच्या स्नेही अशा 25व्या वैवाहिक जीवनाच्या या वर्धापन निमित्ताने खरोखरच आपल्याला एक प्रकारची प्रेरक अनुभूती, एक नवी ऊर्जा विकसित करणारी अनुभूती आणि आपल्यासुद्धा प्रवासाचं मोजमाप करण्याची एक चांगली चाहूल या माध्यमातून आपणा सर्वांसाठी एक दिशा निदर्शक ठरू शकेल. अशा प्रकारचं हे आजचं अविस्मरणीय क्षण आणि या क्षणाला मी खरोखरच एक गौरवनीय समजतो. आणि या गौरवनीय क्षणी मी आयुष्यमान सुमेशजी कांबळे, आयुष्यमती डॉक्टर प्राध्यापक सविताताई या दाम्पत्यांच्या माध्यमातून ज्या खरोखर 25 वर्षाचा प्रवास पारमितांच्या आपल्या जीवनामध्ये सम्यक जीवन जगून, समतोल आणि व्यावहारिक आणि वैचारिक जीवन जगून एक दुसऱ्याला पूरक जीवनाचा प्रवास करताना इतरांसोबतही सौख्याचे नाते जपून पारमिताच्या रूपाने जे उर्वरित वाटचाल करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे, तो संकल्पसुद्धा आयुष्याच्या पुढील प्रवासामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक किंवा कलात्मक वाटचालीमध्ये सुद्धा एक प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल. आणि बालिका पारमिता ही मला वाटतं यावर्षी एका विशिष्ट शैक्षणिक प्रवासाची प्रवाही बनते आहे. तेव्हा सुमेशजी यांच्या सेवानिवृत्तीनंतर पारमिताला एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून, समाजव्यवस्थेचे एक चांगली घटक म्हणून, कारण की दोन्ही मनांची सौख्यमय बांधिलकी, संस्काराभिमुख बांधिलकी आणि व्यावहारिक बांधिलकी जपणारी ही वाटचाल खरोखरच पारमिताच्या उज्ज्वल वाटचालीतून या दाम्पत्यांना एक नवप्रवाहामध्ये, म्हणजे जीवनामध्ये आपण केलेल्या प्रवासाचं मूल्यांकन करताना समाधान आयुष्यामध्ये, म्हणजे आई वडील, कुटुंब, वडीलधारी, मार्गदर्शक तत्व आणि त्यासोबतच जीवनामध्ये जी उत्तराधिकारी आहे, जिला कुटुंब व्यवस्थेचीच नाही तर समाज व्यवस्थेसोबत मानवतेच्या प्रवाहाची एक चांगली उत्तराधिकारी म्हणून घडवण्याचा एक धाडसी संकल्प या दाम्पत्यांनी केलेला आहे. तेव्हा पारमितांच्या सुद्धा या वाटचालीमध्ये एक सौजन्यशील प्रवास आणि येणाऱ्या खळखळ वाटचालीमध्ये सुद्धा स्वतःची जपवणूक करून या कौटुंबिक अपेक्षांच्या पूर्तीसाठी, तिच्या उदंड अशा उर्वरित वाटचालीसाठी मी आजच्या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो. आणि भरारी या पुस्तकाच्या माध्यमातून या सुमेशजी कांबळे यांनी जी काही शासकीय, निमशासकीय आणि क्रीडात्मक असो की मग शैक्षणिक असो की सांस्कृतिक किंवा एक कलावंत म्हणून त्यांनी जी काही वाटचाल केली आणि त्या वाटचालीमध्ये म्हणजे एक बुद्धिवादी मूल्यांचे चिकित्सक असणारी सविताताई यांच्या माध्यमातून, सहभागातून जे काही वाटचाल करता आली, या समग्र भरारीला आपल्या सर्वांसाठी एक नवी ऊर्जा देणारी वाटचाल ठरावी हीच अपेक्षा करतो. मी पुनश्च या विविध गुणाने उपयुक्त असणाऱ्या या क्षणाप्रती मी मैत्री भावना व्यक्त करतो. आणि कांबळे दाम्पत्यांचं यापुढे सुद्धा सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडात्मक आणि कलात्मक वाटचालीमध्ये आणि बौद्धिक विकासाच्या वाटचालीत एक आदर्श जीवन मूल्यांचं, लोकजागृतीचं वाटचाल करण्यामध्ये त्यांचा सहभाग लाभावा ही मी माझ्या वतीनं, मी जुडलेल्या सर्व संस्था, संघटना आणि मित्रपरिवाराच्या वतीनं मी कांबळे दाम्पत्यांच्या या उदंड वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो.